बघा हा एक प्रॉब्लेम दिला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग याचं सोल्युशन काय येईल बघा. बघा प्रॉब्लेम काय दिलेला आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2 इक्वल्स टू काय 1. काय 1. ठीक आहे. मग बघा इथं लॉग ऑफ एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2 हा फॉर्म्युला इथं अप्लाय होईल. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला आपण इथं, कोणता केला तर लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ सॉरी प्लस लॉग ऑफ एम इक्वल्स टू काय तर लॉग ऑफ एम इंटू एन. मग इथं एम काय आहे तर ही टर्म आहे आणि एन काय आहे एक्स मायनस 2 टर्म आहे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट याचं काय होईल इथं, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर होणार इक्वल्स टू काय 1 आहे. मग बघा इथं काय होईल नंतर नेक्स्ट लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4 इक्वल्स टू 1. मग बघा आता ह्या साईडला जो 1 लिहिलेला आहे त्याला आपण असं लिहू शकतो का. आता बघा इथं बेस दिलेला नाही, बेस याचा अर्थ इथं काय आहे 10 आहे. मग ह्या बाजूला आपण असं लिहू शकतो का लॉग ऑफ 10 ॲट बेस 10 इक्वल्स टू काय येईल 1. कारण की कुठल्या पण संख्येचं जर आपण त्याच नंबरवर जर बेस घेतला तर आन्सर काय येतं 1 येतं. ठीक आहे. तर मग बघा इकडच्या साईडला काही दिलेलं नाही म्हणजे याचा अर्थ बेस काय इथं 10 बेस आहे. मग आपण ह्या बाजूला पण काय करू लॉग ऑफ 10 ॲट बेस 10 लिहू. ठीक आहे. बघा म्हणून लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4 इक्वल्स टू लॉग ऑफ 10 ॲट बेस 10 आणि इथं पण बेस काय आहे 10 आहे. मग दोन्ही बाजूंना ॲज पर द रूल ऑफ इक्वलिटी लॉग दोन्ही बाजूला आहे, दोघांचं पण बेस काय आहे 10 आहे. ठीक आहे. मग हे काय झालं कट झालं. मग इथं काय राहिलं आता एक्स स्क्वेअर मायनस 4 इक्वल्स टू काय राहिलं 10. मग बघा इथं काय येईल एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 10 प्लस 4. मग एक्स इक्वल्स टू काय येईल 14. एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 14 आहे. ठीक आहे. मग इथे एक्स इक्वल्स टू काय येईल एक्स इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 14. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलं अंडर रूट ऑफ 14.